कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। अंमली पदार्थ विक्री विरोधात पालकमंत्री आक्रमक, रत्नागिरीला अंमली पदार्थ मुक्त करा, पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांचा कडक इशारा। दापोलीतील अंजरले समुद्रकिनारी कासव महोत्सव, 43 कासवांचे घरट्यात 6490 अंडी संरक्षित। जय भीम पदयात्रेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, एनसीसी एनएसएस नेहरू युवा केंद्राचा सहभाग। आणि सुखाई वरदायिनी महाकाली देवीच्या छबिन्याला भाविकांची अलोट गर्दी, पोफळी येथे नयनरम्य पालखी नृत्य। पाहुयात सविस्तर वृत्त। अंमली पदार्थांचा विळखा रत्नागिरीतून कायमचा हद्दपार करायचा, यात कोणतीही तडजोड चालणार नाही असा थेट आणि कठोर इशारा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलाय। अंमली पदार्थांचा थेट फटका आपल्या युवा पिढीला बसतोय। गावागावातून तरुण मृत्यूच्या दाढेत लोटले जात आहेत, ही वेदना प्रत्येक गावाची आहे असं सांगत डॉक्टर उदय सामंत यांनी संताप व्यक्त केलाय। तर विविध 31 गुन्ह्यांमध्ये 50 गुन्हेगार जेरबंद असून 8 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। यामध्ये वयोगट आपल्याला सांगता येणार नाही, परंतु लहान मुलं देखील याच्यामध्ये येऊ पाहत आहेत। काही मुलं त्याच्यामध्ये आलेली आहेत। काही जी टोळकी रात्री 10-12 नंतर काही मोजक्या नाक्यांवर बसलेली असतात त्यांना देखील तपासावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत। आणि आपल्या माध्यमातून मला युवा पिढीला एक विनंती करायची आहे की अंमली पदार्थाच्या विळख्यात आपण येऊ नये। फार मोठी मोहीम ही पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे। स्वतःचं करिअर ह्याच्यातनं उद्ध्वस्त होऊ शकतं पोलिसांच्या कारवाईमुळं, हे देखील तरुणांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। जे मूळ आहे त्याच्यापर्यंत आपण पोचणारच आहोत, पण त्या मुळापर्यंत पोचल्यानंतर जर तरुणांची विकत घेतलेल्यांची नावं आली तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आणि ती मोहीम ही सुरू झालेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामुळे स्वतःचं शैक्षणिक करिअर किंवा आयुष्य या सगळ्या गोष्टीमध्ये कोणी बर्बाद करू नये अशी माझी पालकमंत्री म्हणून आणि त्यांचा एक मित्र म्हणून त्यांना विनंती आहे। दुसरा 15 दिवसामध्ये रिपीटेड गुन्हे या बाबतीतले अंमली पदार्थाच्या बाबतीतले जे केलेले आहेत त्या 8 लोकांना तडीपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्यांना तडीपार केलेला आहे। 5 जिल्ह्यातनं तडीपार केलेला आहे। रत्नागिरीत घनकचरा व्यवस्थापनासाठी 5 एकर जागा निश्चित झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। रत्नागिरीमध्ये अंमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली। यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे। कचऱ्याच्या बाबतीतला MIDCने निर्णय घेतला आहे। घनकचऱ्यासाठी आम्ही 5 एकर जागा द्यायचा निर्णय घेतलेला आहे। टेंडर देखील 8.5 कोटीचा निघालेला आहे। वर्षभरामध्ये घनकचऱ्याचा प्रकल्प या 5ही ग्रामपंचायतींना इन्क्लूड करून मोठा रत्नागिरीमध्ये सुरू होतो। गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी गेले होते। त्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। डायनिंग टेबलवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो असा विचार करणाऱ्याच्या कल्पनाशक्तीला मी दाद देतो असं मिश्किलपणे ते म्हणाले आहेत। पालकमंत्री पदाचा तिढा आणि अमित शाह साहेबांची तटकरे साहेबांच्या घरी भेट हे 2 भिन्न गोष्टी आहेत। पहिली गोष्ट हा राजकीय संस्कार आहे। एखाद्या लोकप्रतिनिधीने जर अलायन्समधल्या जेवायला बोलवलं किंवा नाश्त्याला बोलवलं तर आपण सगळेच जातो, त्याचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही। आणि डायनिंग टेबलवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो हे जे कोणी कल्पना केलेली आहे त्या कल्पनाशक्तीला मी प्रचंड दाद देतो आणि त्याचं कौतुक देखील करतो। खेडहून पुणे मार्गे अंबेजोगाईला जाणाऱ्या एसटी बस चालकाला मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील अपेडे फाटा या ठिकाणी एसटी बस अडवून कारमधील 3 तरुणांनी एसटी बसच्या केबिनमध्ये घुसून ड्रायव्हरला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या संदर्भात एसटी बस चालक आकाश चौरे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रोहन टेमकर, नितेश टेमकर आणि दर्शन मयेकर या 3 जणांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेड पुणे अंबेजोगाई ही नियमित एसटी बस मार्गस्थ झाल्यानंतर कार चालकाने एका ट्रकला ओव्हरटेक करून पुन्हा एसटीच्या समोर आला आणि एसटी बस कारला किरकोळ घासली। याचा राग मनात धरून कार चालकाने एसटी बसच्या समोर कार उभी करून कारमधील 3 तरुणांनी एसटी बसमधील ड्रायव्हर केबिनमध्ये शिरून एसटी ड्रायव्हरला आकाश चौरे याला बेदम मारहाण केली आहे। या संदर्भातील एक व्हिडिओ प्रवाशांपैकी एका व्यक्तीने काढला आणि तो सध्या व्हायरल होतोय।
विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत भाजप मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधलाय। नितेश राणे यांनी फक्त स्वप्न बघावीत, त्यांना डराव करून बेडूक उड्या मारण्याची फक्त सवय आहे, आम्ही त्यांना फार किंमत देत नाही असा टोला लगावलाय। तर उद्धव ठाकरे येथील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील असा घणाघात यावेळी विनायक राऊत यांनी राणेंवर केलाय। स्वप्न बघत राहा, खूप मोठा डराव करून बेडूक उड्या मारण्याची सवय असलेले नितेश राणे उंचीप्रमाणेच बोलतात ते, त्यामुळे फार आम्ही किंमत देत नाही। पण आम्ही दाखवून देणार आहोत की ह्या राज्यातल्या मुजोर आणि गर्विष्ठ मंत्र्यांना धडा शिकवण्याचं काम विनायक राऊतने सुरू केलेलं आहे। ह्या नितेश राणेच्या विरोधात गव्हर्नरकडे आम्ही अपील केलेलं आहे, त्याला डिस्क्वालिफाईड करा म्हणून, आणि ते जर झालं नाही तर पुढच्या 15 दिवसात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत। नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते, पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही। उतरत्या वयामध्ये आहेत, आपल्या मराठीमध्ये साठी आणि बुद्धी नाठी म्हणतात तसं त्यांचं झालेलं आहे, आम्हाला कोणाला त्याचा फरक नाही पडलेला आहे। परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलच मध्येच मिळतात असं नाही, तर कोकणातल्या प्रत्येक घरामध्ये कोंबडी वडे मिळतात, आणि ह्या कोंबडी चोरांना कोंबडी वड्याचं महत्त्व काय ते काय कळणार नाही आहे। पण इथल्या कोकणातला माणूस आणि उद्धवजी ठाकरे किंवा मातोश्री यांचं जे नातं आहे या कोंबडी वड्यावर नव्हे, पण उद्धवजी जे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील। प्रवाहाविरुद्ध उभं राहण्याची जिद्द ठेवली तर रत्नागिरी भाजपचा बालेकिल्ला बनेल अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। हनुमान जयंती दिनाचे औचित्य साधत रत्नागिरीत आलेले मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी गाडीतळ येथे महाआरती करून श्री हनुमानाला वंदन केलं। हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं या महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रथमच अशा भव्य स्वरूपात होणाऱ्या श्री हनुमानाच्या महाआरतीमुळे परिसरात चैतन्य निर्माण झालं होतं। गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राणे यांनी अभिवादन केले। या निमित्तानं खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या खासदार श्री 2025 बॉडी बिल्डिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह गजानन करमरकर, संजय जोशी, प्रवीण जोशी, चंद्रकांत राबुळ, ॲडव्होकेट बाबासाहेब परुळेकर, ॲडव्होकेट भाऊ शेट्टे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। मी मंत्री आमदार ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहेत, पण हिंदू म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती कधीही मी न चुकता मी पार पाडतो। आणि आपल्या रत्नागिरीमध्ये आल्यानंतर आज आपल्या सगळ्या जणांना भेटणं, माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं, या हेतूने आज मी इथे आलेलो आहे। कोकणातील लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र शिवसेना नेते सुधीर साळवी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सचिवपदी निवड करण्यात आली आहे। सचिवपदी निवड होताच रिंगणे ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला, एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। सुधीर साळवी हे लालबाग राजा मंडळाचे अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्ष काम पाहत आहेत। यावेळी रिंगणे गावचे युवराज हांदे, विभाग प्रमुख विनोद हांदे, पांडुरंग आयरे, विनय आयरे, उपसरपंच पांडुरंग पेडणेकर, सुरेंद्र आयरे, प्रशांत पांचाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थ आणि शिवसेना शाखा रिंगणेच्या वतीनं त्यांना रिंगणे गावचे सुपुत्र श्री सुधीर भाऊ साळवी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल आम्ही शिवसेना शाखा रिंगणे आणि समस्त रिंगणे ग्रामस्थ या सर्वांच्या वतीनं सुधीर भाऊंचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचबरोबर त्यांना सचिवपदी काम करण्यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिल्याबद्दल उद्धव साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रविवारी 13 एप्रिल रोजी रत्नागिरी शहरातून जय भीम पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही पदयात्रा सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सुरू झाली आणि जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। या पदयात्रेत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, NCC, NSS, भारत स्काउट गाईड, माय भारत व्हॉलंटिअरमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून निघालेली ही पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचल्यावर त्यांना पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। या पदयात्रेमुळे शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आणि युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर व्यक्त केला आहे।
9 तारखेला सायंकाळी 5च्या दरम्यान आपल्याला शासनाचे निर्देश आले होते की ही पदयात्रा सर्व जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात यावं. त्या अनुषंगाने आम्ही 2 दिवसांमध्ये वेगवेगळ्या पदयात्रेचे आयोजन केले होते. त्यामध्ये सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, नेहरू युवा केंद्र व जिल्ह्यातील सर्व शाळांनी एकदम पुढाकाराने सहभाग घेतला. त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. या प्रक्रियेत एकमेव अर्ज दाखल झाल्यानं शिल्पा देवेंद्र दरेकर यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीच्या कार्यक्रमात युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य विकास गोगावले, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश आहेरे, शहर प्रमुख सुरेश पवार, शिवसेना नेते नितीन पावले, निखिल शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी आणि क्षेत्रातील मान्यवरांनी शिल्पा दरेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्यात. शिल्पा दरेकर यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून पुढील कार्यकाळात नगरपंचायतचा कार्यभार सुयोग्य पद्धतीने नियोजनबद्धरित्या पार पाडण्याचं आश्वासन दिलं असून पोलादपूर शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. महाराष्ट्रातले लाडके मंत्री महोदय भरत शेटजी गोगावले व युवा सेना सदस्य विकास शेटजी गोगावले व माजी राज्य उपाध्यक्ष चंद्रकांतजी कळंबे यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आज पोलादपूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष म्हणून मला कार्यभार स्वीकारला गेला आहे. कार्यभार स्वीकारला असून जास्तीत जास्त नगरपंचायतीच्या माध्यमातून काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. मंत्री महोदयांच्या सान्निध्याने जेवढे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची संधी या कार्यभारातून मला मिळालेली आहे. या संधीचे सोनं करण्याचं मी पुरेपूर प्रयत्न करेन. लोकमान्य टिळक वाचनालय आणि चिपळूण नगर परिषद यांच्या वतीने वाचू आनंदाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात निसर्गरम्य ठिकाणी सकाळी 8 ते 9 या एका तासात पुस्तक वाचन करण्यात येत आहे. चिपळूणमधील शहरातील निसर्गरम्य ठिकाणी हे वाचन केले जाते. शहरातील साने गुरुजी उद्यानात उपक्रम नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादाने पार पडला. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ व्यापारी रामशेठ वेडीस, लोकमान्य टिळक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे, नगरपालिका कर्मचारी सोबत अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्रकाश देशपांडे यांनी कवी माधव यांची कविता त्यांच्या शैलीत म्हणून दाखवली. प्रत्येक रविवारी उपक्रम राबवला जातो. प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन चिपळूण नगरपालिकेतर्फे करण्यात आले. जुन्या काळात आपल्याकडे चिपळूणच्या लोकांना माहिती आहे की घरात पूर्वी आपल्या परशुरामला तोप व्हायची 12 वाजता आणि तोप झाली की लोक म्हणायचे भांडं पडलं, भांडं वाजलं, असं भांडं वाजलं म्हणायचे. कारण भांडं हा तोफेसाठी वापरलेला शब्द आहे. महाडचा रहिवासी आणि सध्या पनवेलच्या न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये शिकणारा 12 वर्षीय तनय लाड याने केरळमध्ये कोची येथे आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले. त्याने 6 किलोमीटर स्पर्धेत 1 तास 29 मिनिटं 54 सेकंद या वेळेत पूर्ण करून या स्पर्धेत 18 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने गतवर्षी याच स्पर्धेत 1 तास 33 मिनिटं 9 सेकंद 12 वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याने यावर्षी अतिशय सुरेख कामगिरी करत स्वतःचाच या स्पर्धेतील विक्रम मोडत उत्तम वेळ दिली आहे. ही स्पर्धा पेरियार नदीच्या अलुवा शहरात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील अनेक युवा जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. लहान वयातच त्यानं दाखवलेल्या या कौशल्यामुळे त्याचे महाड तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील अंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा महोत्सव सुरू झालाय. 10 एप्रिल ते 10 मे असा महिनाभर हा महोत्सव सुरू आहे. अंजर्ले किनारी भेट देणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना हा महोत्सव पर्वणी ठरतोय. गुरुवारी 10 एप्रिलपासून या महोत्सवाचा प्रारंभ झालाय. या दिवशी सकाळी पर्यटक आणि स्थानिक यांच्या समक्ष 5 ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात पर्यटकांची समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी असते. अशावेळी पर्यटकांना देखील कासवांच्या पिल्लांच्या जन्माचा आनंद घेता येऊ लागलाय. अंजर्ले किनारी कासव बचाव मोहिमेअंतर्गत संवर्धन करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास प्रारंभ झालाय. या हंगामात या किनाऱ्यावर 43 कासवांची घरटी आढळून आली असून त्यातील 6490 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासव महोत्सवांतर्गत संवर्धित अंड्यांमधून बाहेर आलेल्या कासवाची पिल्ले समुद्रात सोडतानाचा क्षण
हा पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे। गुरुवारी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली, त्यावेळी सरपंच मेघना पवार, उपसरपंच प्रथमेश केळसकर, कांदळवन समिती अध्यक्ष संदेश देवकर, वनरक्षक शुभांगी गुरव, सहाय्यक उपजीविका तज्ज्ञ अभिनय केळसकर, प्रकल्प सहाय्यक क्रांती मिंडे, कासव मित्र अजिंक्य केळसकर, सृजन खेडेकर, सुयोग मयकर आणि पर्यटक उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये प्रसिद्ध असलेले श्री सुखाई वरदायिनी महाकाली देवस्थानाच्या वतीनं छबिना उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला। पोफळी नाका येथील मानकरी श्रीराम पवार यांच्या येथे मानाचा अर्ज लावल्यानंतर पोफळी नाक्यामध्ये या पालख्यांचं जल्लोषात स्वागत झालं। नयनरम्य रोषणाई, शार्प लाईट्स मध्ये हे स्वागत करण्यात आलं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात पालखी नाचवण्यात आली। हा छबिना सोहळा पाहण्यासाठी शिरगाव, कुंभारली, पोफळी तसेच चिपळूणमधील इतर गावांमधून अनेक भाविक उपस्थित होते। लोणावळा पांगोळी धनगर वस्ती येथे असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिरात बाळूमामा देवाचा उत्सव सोहळा काल पार पडला असून या सोहळ्याला महाराष्ट्रातून असंख्य भाविक भक्तांनी उपस्थित राहून मामांचं दर्शन घेतलंय। या उत्सवाला बाळूमामांचे शिष्य भाकानुककार गुरुमाऊली कृष्णात महाराज ढोणे यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांनी मामांची भाकणूक सांगितली। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोणावळा पांगोळी धनगर वस्ती येथे गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत बाळूमामा देवाचे मंदिर भव्य दिव्य आहे। दररोज या ठिकाणी असंख्य भाविक भक्त येत असतात। मात्र दरवर्षी हनुमान जयंतीला मोठा उत्सव सोहळा या ठिकाणी पार पडतो। त्याचप्रमाणे याही वर्षी 2 दिवस हा उत्सव पार पडला असून सकाळपासूनच उत्सवाला सुरुवात झाली होती। सायंकाळी 5 वाजता श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर गुरुमाऊली कृष्णात महाराज ढोणे यांनी भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला। रात्री मामांची महाआरती झाल्यावर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली। कीर्तनकार हरिभक्तपरायण निकिताताई सुळ यांचे कीर्तन होऊन महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला। यावेळी महाराष्ट्रातून असंख्य भाविक उपस्थित होते। त्या सर्व भाविक भक्तांची यथोचित सोय श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आणि बाळूमामा उत्सव कमिटीसह ग्रामस्थांनी केली होती। रायगड रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र भातसई येथे महादेवाच्या यात्रेला जनसागर उसळला होता। हर हर महादेवाच्या गजरात भातसई नगरी दुमदुमली। अनेक भाविकांच्या उपस्थितीत गळाचा सोहळा संपन्न झाला। रायगड रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र भातसई येथील नवसाला पावणाऱ्या महादेवाचा यात्रा उत्सव पालखी मंदिरात आल्याने देवाची आरती घेण्यात आली। गळ टोचलेले भाविक गळ लावण्याच्या ठिकाणी आले। सायंकाळी मुख्य गळ असलेले महादेवीचे भक्त कृष्णा पांडुरंग रटाटे यांना मुख्य गळ लावण्यात आले। लाटेवर अधांतरी गळ लावून हर हर महादेवाचा गजर होता सदांतरी फिरवण्यात आले। लाटेवर चिंतामणी खरेवले होते। यावेळी त्यांच्यासोबत यशवंत जोशी, भगवान शेळके, संतोष खरेवले, संजय शिंदे, संदीप चौलकर यांना गळ लावण्यात आले होते। काल हनुमान जयंती संपूर्ण राज्यभरात अतिशय उत्साहात साजरी झाली। चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी भगवान हनुमानाचा जन्म झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते। खेड तालुक्यातील कुंभारवाडा येथे ओम चैतन्य मित्र मंडळातर्फे हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। हनुमान मंदिरात षडोपचार पूजा, कीर्तन आणि प्रसाद वाटप केले गेले। त्यानंतर अनेक ठिकाणी हनुमानजींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। याचा संपूर्ण आढावा घेतला आहे माझे कोकणने। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला जय जय हनुमान। तर आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हनुमान जन्मोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। हनुमान जन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा होता। अनेक भाविक हे आपल्या लाडक्या हनुमानाच्या जन्मोत्सवाची तयारी आहे उत्साहात देखील साजरी करतात। आणि अशा एकंदरीत आपण खेडमध्ये आहोत। खेडतील कुंभारवाड्यामध्ये एक पारंपरिक हनुमानाचं मंदिर आहे। इथे गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय उत्साहामध्ये धामधुमीमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। एकंदरीत ह्या संपूर्ण उत्सवाबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी संपूर्ण कुंभारवाडा असतील इथले हनुमान मंदिराची जे यात्रा कमिटी संपूर्ण आहे, दादा काय सांगशील, किती वर्षापासूनची ही परंपरा आहे, कशा प्रकारे आपल्या दिवसाचं नियोजन असताना एकंदरीत काय सांगशील? आमचं मंडळ आहे सन 2005 पासून चालू झालं आहे। ही परंपरा आमची आज जवळजवळ 20 वर्ष कंप्लीट झाली मंदिराला। पहिलं आमचं इथे छोटंसं पाषाण होतं, मंदिर आमचं काही नव्हतं, खाली झाडाच्या खाली पाषाण होतं। आता त्यांनी
आम्ही जो मंदिर बांधल्यापासून जी रोषणाई केला नाही इथं पहिलं काहीच नव्हतं. आता त्यांनी एवढं रोषणाई केलं नाही की आम्ही तिकडं जी समोरची वाटच विसरून गेलो आहे. आम्ही बॅक साईडनी यायला लागलो आहे आता आम्हाला वाटायला लागले की ही आमची समोरची साईड झाली म्हणून. तर आणि आम्ही कधी पण रात्री कधी पण येऊ. आता हा जो जल्लोष जो चालू आहे आमच्या मंडळाचा, म्हणजे आमच्या मंडळाचं नाव आहे ओम चैतन्य मारुती मित्र मंडळ वगैरे. म्हणजे अजून लोक जेव्हाची तशी थांबलेत. एवढी गर्दी चालू आहे ना की अजून 2 पंक्ती तिकडे उठतील, म्हणजे आम्हाला रात्री 2-3 वाजणारच आहे तिथे. किती भाविकांनी आतापर्यंत भोजनाचा किंवा महाप्रसादाचा लाभ घेतला? आतापर्यंत 1000-1200 लोक गेली येऊन. 1000-1200 लोक येऊन गेली. दिवसाचा कार्यक्रम कशा प्रकारे असतो? खूप मोठ्या प्रमाणात पालखी देखील निघते, काय सांगशील? सकाळी 6 वाजता मारुतीचं हे होतं, जन्मोत्सव होतो. त्याच्यावर आम्ही रात्री आदल्या दिवशी एक कार्यक्रम असतो आमच्याकडे की ते जागरण बोलतात त्याला. त्या जागरण म्हणजे की सकाळी लोक जागून की परत 6 वाजता कशी येणार, त्यासाठी मग आमची लोक तिथेच थांबलेली असतात. मग परत ते 6 वाजता ते कार्यक्रम चालू होतं जन्मकालचं. त्यानंतर सत्यनारायणची पूजा असते. ते झाल्यानंतर लगेच आम्ही पालखी बाहेर काढतो. पालखी आमच्या एकविराईचं मंदिर आहे तिकडे एक राऊंड मारून पूर्ण आमच्या गावाला सर्वांचे दर्शन आहे, घरोघरी दर्शन घेऊन पालखी. मग आम्ही दुपारी 2-3 वाजता इथे येतो घरी. त्यानंतर मग आमचं परत हे महाप्रसादाचं कार्यक्रम रात्रीचं चालू होतं. नक्कीच खूप खूप धन्यवाद. एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये हनुमान जयंती अतिशय उत्साह चालू होताना असताना खेडमधील कुंभारवाडा येथील ओम चैतन्य मारुती मंदिरातर्फे ट्रस्टतर्फे अतिशय उत्साहात आणि अशी धामधुडकीमध्ये ही हनुमान जयंती उत्सव असला अतिशय उत्साहात देखील साजरा केला जातो. एकंदरीत जर बघायला गेलं तर मंदिराचं स्वरूप जर बघायला गेलं तर आत्तापर्यंत हजारो भाविकांनी ह्या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपल्या लाडक्या हनुमानाची पालखी जी प्रदक्षिणा ह्या ठिकाणी पूर्ण केली जाते. संपूर्ण एकविरा नगर असेल ह्या ठिकाणी आपल्या हनुमानाची पालखी ही फिरवली जाते आणि आपल्या लाडक्या हनुमानाला एक आगळा वेगळा असा देखावा उभा करून लोक इथली जे मंडळी आहेत हे अतिशय उत्साहाने आपल्या हनुमंताचा कार्यक्रम हा साजरा करतात. कॅमेरामन दीप्तेसह मी शुभम, माझे कोकण, खेड. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर येथे हनुमान जयंतीनिमित्त जय हनुमान मित्र मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिषेक, सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद, हरिपाठ यासह अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर दिवसभर क्रिकेट सामने खेळवण्यात आले. कार्यक्रमाला नामदार भरत गोगावले यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, बेल्लार समाजाचे अध्यक्ष संजय जाधव, पोलादपूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, शिवसेना तालुका प्रमुख निलेश अहिरे, शहर प्रमुख सुरेश पवार, डॉक्टर पंकज पाटील यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.